पाणी आणून देतो. शांत बसा, खाली बसा. आपल्याला प्रश्न सोडवायचा आहे, त्यासाठी आम्ही दोघ जण इथं आलोय. मंत्री महोदय आलेले आहेत, आता आपले अधीक्षक अभियंता फाळके साहेब इथं आलेले आहेत, कार्यकारी अभियंता देशमुख इथं आले, त्यांचा अधिकारी वर्ग आलेला आहे. आम्ही इथं सगळ्यांना सांगितलं, त्या सगळ्यांची आता एकच मागणी काय मागचं आम्हाला आता इथं काय बोलायचं नाही. एकच यांचं सगळ्याचं म्हणणं आहे की आजच्या आज कलेक्टर तुम्ही बंदोबस्त लावून आम्हाला खाली पाणी आणा, एवढंच आमचं म्हणणं. काय करायचं सगळ्यांना नमस्कार. फक्त एकच मिनिट मी अगोदर काहीतरी बोलतो. आपलं म्हणजे आम्ही सगळे अधिकारी पण शेतकऱ्याचेच पोरं आहे. एक दिवस पाणी नाही मिळालं तर काय ताण बसतो आम्हाला पण माहिती आहे. आम्ही पण स्वतः फावडं घेऊन माझा पाठ धरलाय आणि त्यामुळे तुमची काय कळकळ आहे हे मी समजू शकतो. इश्यू काय आहे सांगतो तुम्हाला एक, की आपलं पुणे महानगरपालिकेला जे प्यायला पाणी देतो आपण तर ते 11-11.5 TMC आहे, पण जवळपास 18.5 TMC पाणी ते वापरलं तर 7 TMC पाणी पिण्यासाठी जास्त वापरलं जातं आहे आणि त्यात ही एक अडचण निर्माण झालेली आहे. दुसरी गोष्ट, कालव्यामध्ये ही पाणी कमी असल्यामुळे आपलं कालव्यात शेवटपर्यंत पाणी गेलं नाही, ते एक अडचण झालेली आहे. ह्या सगळ्या अडचणी ह्या वेळेला तुम्हाला बघायला मिळेल की सगळ्या अडचणी आम्ही सोडवतो. मी तुम्हाला शब्द देतो की पुढच्याला 1200-1250 क्युसेक्सनं इंदापूरच्या शेवटच्या 202ला पाणी न्यायचे मी शब्द देतो तुम्हाला. 7 TMC पाणी प्यायला जास्त वापरल्यामुळं ह्या सगळ्या नियोजनावर परिणाम होतोय. मी कलेक्टर साहेबांना पण फाळके साहेब एक मिनिट. इंदापूरचं नियोजन तुम्ही करत असताना मधीच मोटर चालू करून जाणार चालू कशी केली? तुम्ही नियोजन केलं होतं, पाणी द्यायचं कबूल केलं, देशमुख साहेबांनी लेखी दिलं, पाणी बंद का केलं आणि तुम्ही नियोजनामध्ये मधीच जाणार शिरसाई चालू कशी केली ह्याची कारण द्या. मीही सरकारमध्ये 15 वर्ष होतो साहेब आणि तुम्ही पुण्याचं सांगताय, पुण्याचं तुम्ही 155 लिटरनी पाणी का देत नाही मानसी आदेश असून सुद्धा. तुम्ही म्हणताय तेच खरं आहे. MWRRA म्हणजे कोर्टाचे आदेश असल्यासारखे पुणे महानगरपालिकेनं त्यांचा पाणी वापर लोकसंख्येनुसार 11.5 TMC घ्यायला पाहिजे खडकवासलातनं, पण त्यांचं म्हणजे काही इश्यूमुळे ते पाणी जास्त वापरतात आणि आम्ही कंटिन्युअस त्यांना नोटीस देतोय. कोर्टामधनं त्यांना नोटीस दिलेली आहे. इव्हन आम्ही शासनाकडे पण हा प्रस्ताव कंटिन्युअस घेतो की ह्यांचं पाणी बंद केल्याशिवाय दौंड, इंदापूर, बारामती तिघांच्याही शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. प्रत्येक ठिकाणी आम्ही हा मुद्दा मांडतोय. फक्त